झाला ना ते पेपर वाचणं काही येऊन राहिला ते. हा दिवाणजी माणसं बोलायला गेला म्हणता काही येते ते. हा कटायला ना बसू बसू. हो ना, मग तेच म्हणलं ना, इथं जवळूनच बोलवून आणतो म्हणे, कोणती माणसं आहे म्हणे. मी लहान बोलवकर पैसे गिसे मोजून हे ते सगळा व्यवहार झाला, सगळं झालं लेकाचं. आता ट्रक येऊन 1 घंटा झाला तरी याचा पता नाही त्याचा. पैसे दिले का दिले आधी दिले पैसे. दिले का म्हणजे आधी आता हिशोब टिशोब करावं लागेल का नाही. आता देणं काय आणि भरल्यावर देणं काय. मला घेऊन टाक बुवा. ते म्हणे ठेवते म्हणे बॅग आणि माणसं बोलवून आणतो म्हणे. पण अजून याचा पताच नाही लेका त्याचा. अरे वा पायदा बा नाही तर बस झालं व्हाचा घोरले का पैसे तिकडे ते तिकडे. तिकडले तिकडे कसं काय होणार आहे काय, फुकटाचे आहे का आपले पैसे. हे आता एवढं मोठं इथं शेड आहे त्याचं, एवढ्या कोंबड्या आणि हे ते घरदार आहे का काय पाहून जाणार आहे का ते. हा जा येईन तर इथंच येईन ना. पण पण आता काही लिमिट असते ना. किती वेळ होऊन राहिला हे. आम्ही तर हो ना, मीच तर कटालो पावर तिकडे बाजून. अजून कुठं आला कुणी का आवाज द्या बरं. जा बरं तिकडे कोणी आहे का पा त्याच्या घरी. बरोबर बसा तुम्ही. आम्ही आलोच पाहून काय काय नाही तर मग कुठं बसा. आता लोक आम्ही भरले असते आता लोक तर. नाही नाही त्यालाच भरायला लावते. ते सगळा पैसा त्याच्यात आहे. ते 4 झाला ना त्याच्या. जा बोलवणार ना तोपर्यंत वाच तुम्ही पेपर. हो पटकन हो. कोणीच नाही दिसून राहिलं नाही. कुठं आहे काय आहे कोणीच नाही. सगळं बंद बंद दिसून राहिलं म्हणजे तिकडे बंद आहे तिकडे बंद आहे. हाय कुठे काय काय नाव आहे हॉटेल आहे ना. अरे हॉटेल आहे कुठे हॉटेल भाऊ हॉटेल भाऊ. काय काही दिसून नाही राहिला. काय पैसे देऊन दिले आपल्या मालकांना कसं काय आहे ते. चल बरं तिकडे जाऊन पाहू. एक बसले तर हो फारच फार चांगलं तिकडे जाऊन पाहू. चल पाहिलं तिकडे आहे कोणी नाही ना. इकडे नाही ना कुठंच नाही कोणी. और समझ में नहीं आ रहा सब इधर भी लॉक लगे हुए हैं. कहा उधर तो नहीं गए होंगे वो मुर्गे है उधर. चलो बरं उधर जाके देखेंगे. हेलो हाँ हाँ बोल बोल. हाँ है क्या कोई घर में है क्या नहीं अंदर. हेलो हाँ बोल बोल. कुठंच नाही हो. या घरी आहे बा सगळे कुलप लावून आहे. इकडे कुक्कुटपालन मध्ये कोणीच नाही दिसून राहिलं. एक माणूस नाही राजा इथं. हा सगळं व्यवहारच पडून आहे म्हणलं आपणच हवं इथं फक्त. अजून कोणीच नाही का घरी. आम्ही तर 1.5 घंटे होऊन राहिला तरी अजून कोणी नाही येऊन राहिलं. अरे मग घरी कोणीच नाही का. ना कोणीच नाही ना. आवाज नाही राहिला ना कोणतं काहीच नाही. हो ना हॉटेल आवाज दिले पण काही कोणी नाही राहिलं ना. कोणीच नाही इथं. आम्ही तर कसं काय झालं म्हणा. हे कुकडे गेला का दिवाणजी. या तुम्ही इकडे आता पाहू काय या इकडे. बरोबर ठीक आहे हो तिकडे तुम्ही आता कोणीच नाही इकडे. सगळं पाहिलं ना काहीच नाही राहिलं पाहायचं. सगळं चारी बाजून पाहिलं बा. आम्ही काय 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 पैसे घेऊन पाहायला लागले का कोंबड्या. अरे कोंबड्या आहे ना म्हणा इथं. तुझ्या भाड्या कोंबड्या का निरेश्वर आहे तो का मी. हो या तुम्ही या इकडे. अरे बापरे ये गाड़ी किसकी है यार. कौन आ गया वो अंदर. मैं उधर और ये कौन है अंदर. कालू भाई रुकेंगे कब तक अपन. कब तक राह देंगे उसकी. पैसे लेके बैठा कहाँ पे गया कुछ नहीं समझ में आ रहा. हाँ चलो कितने कोंबड़े 1000 कोंबड़े है ना. चलो डाल देंगे फिर. टेंशन नहीं ना. अरे कब तक रुकने का अपन ने. पैसे दिए सब हो गया. वो किधर गया समझ में नहीं आ रहा. हटेले का फोन नंबर नहीं तुम्हारे पास. उसको लगा चला बोलना इधर. अरे बापरे कौन है कौन ही. हटेलो को फोन लगाओ ये करो वो करो हमका करो ढमका करो. रुक तू. अरे कौन है रे कौन है उधर. आवाज आ रहा कालू भैया कोई तो भी आ गया. अरे इधर आ रे इधर आ. कौन है तो. आ रहा रे आ रहा. रुक जरा तू. कौन है तो. उधर क्या कर रहा रे. आ रहा. चलो पहले पैसे अंदर रखना पड़ेंगे बाद में जाना पड़ेगा. कौन है तो नहीं क्या. वो कौन है समझ में नहीं आ रहा लेकिन. अरे बाप रे चोर के घर पर डाका. ये कौन है बाबा अभी. ट्रक वरक लेके जैसे क्या उसका है पोल्ट्री फार्म में. क्या है रे कैसे क्या इधर कौन है तुम क्या है. ट्रक वरक क्या क्या पूरा खाली कर रहे थे क्या बाबा पोल्ट्री फार्म. है कितनी मजा हुई अभी. अरे बाबा क्या हटेले साहब राजा पहचानते नहीं मेरे को. मैं कालू भाई. अरे कौन सा कालू कौन सा आलू. मैंने पहचानता तेरे को. ये क्या है आदमी किदमी ट्रक वरक क्या जमावड़ा क्या है ये. पूरा खाली कर रहा था क्या रे बाबा. क्या बात क्या कर रहे हटेल तू. अरे पहचानता नहीं. अरे मैं कालू भाई ना मैं. मुर्गे उर्गे का बिजनेस है ना अपना. वो जान देना पहचान का वो मेरे को पता. पहले तू यहाँ पे काय को आया. ये क्या है ट्रक का मजमा क्या है ये. अरे बाबा हटेले साहब वो तुम्हारे दीवान जी को फोन करो ना. दीवान जी को मैंने पैसे दिए अभी सौदा हो गया. तुमको तो फोन किया था उन्होंने. मुर्गी के भाव के बारे में. मेरे को मुझे काय को फोन आया किसका. कौन बोलते मेरा दीवान जी कौन सा कौन दीवान जी. अरे बाप रे क्या बाबा क्या अरे क्या फिरकी ले रहे क्या बाबा. हटेले साहब मजाक कर रहे क्या. मजाक है. अरे मैंने आपको फोन नहीं लगा था कि तुम्हारे दीवान जी ने. अभी वो आदमी लाने को गया अभी आया नहीं वो. अरे बाप रे मानना पानन मैं तेरा मेहमान. अरे नहीं मैं जानता तेरे को ना कुछ नहीं. दीवाजी कौन सा आदमी लाने को गया कौन सा क्या स्टोरी क्या बना रहा तू. निकल बाबा जल्दी यहाँ से निकल. नहीं तो फालतू मैं पुलिस बुलाऊंगा. रट्टे देके निकल दूंगा मैं. क्या चोरी करने आया था कि यहाँ पे. नाही ना हो हटेले साहेब राजा काय बोलता हो तुम्ही. तुमचा दिवाणजीशी फोन करा तुम्ही. त्याला बोला तुम्ही कुठे गेला म्हणा तू. पैसे दिले का ना 3,70,000 रुपये घेतले कोंबड्याचे गायब झाला ते. अजून आम्ही वाट पाहू राहिलो त्याची. अरे इथं कोण दिवाणजी फिवांजी आहे कोण नाही. इथं मी आहो इथचा मालक. कोण आहे दिवाणजी इथं. कोण म्हणते कोण घेतले पैसे तुझे. अरे बाप रे तुमको फोन लगाया था 400 से तुम कम नहीं बोल रहे थे मुर्गी का भाव. तो मैंने 370 पर बोला हाँ करके. उसने 1000 कोंबड़े के पैसे लिए और वो बोले ट्रक में माल भरना है अपना मुर्गी का. तो मैं आदमी को बोला कि लेके आता. तो आदमी को लाया नहीं वो भी आया नहीं. पैसे भी नहीं आए. वो भी कहाँ गया मेरे को पता नहीं. कुछ कहानी मत बना तू. कहानी मत बना. यहाँ पे कोई नहीं है दीवानजी नहीं भिवानजी नहीं. मैं राजा बैंक में गया मेरे 2 आदमी अकोला गए. तू क्या इधर मेरा कुक्कुट पालन पूरा लंबा कर रहा था क्या. चल निकल तू कुछ नहीं है. चल भाग जाए से.
नाही ना सच मी बोल रहा ना मैं. अरे खरं बोल राहिलो मी, खोटं सांगत नाही तुम्हाला. पैसे दिले ना मी, पैसे 370 दिले ना मी, बॅगीत आणले ना. माणसं आणा म्हणे, ट्रक आणा, ते माणसं आणायला गेला आणि बोलावले. मैं मुर्गे बेचते नहीं ना बाबा, अंडे का बिजनेस है. कौन है देने वाला तेरे को? किसने घुमाया बाबा तेरे को? अरे खरं बोल राहिलो मी, खरंच सांगतो तुम्हाला हॉटेल साहेब. मला माझ्याजवळ मी 370 दिले हे बाळ, मग आता माल घेऊन चाललो तुम्ही. तेच तर म्हणलं, ते माणूस आला कोण नाही, तुम्ही आले आता म्हणून तुम्ही म्हणता मला माहित नाही. अच्छा तुम कैसे ऐसे यहाँ पे कैसे क्या आ गए? किसने बताया आपको मैं मुर्गिया बेचता करके? अरे बाबा मैं अपनी जगह पे था, वो अपने बाजार गली में, तो एक आदमी बोला, वो उमरा पांगरा का हो, बोले मेरे को ये गाड़ी होना बोले भाड़े से. तो मैंने बोला नहीं बाबा यहाँ पे कहाँ मुर्गिया है. वो बोले नहीं, बोले हटेले मुर्गिया बेच रहा बोले, वो भी पद्धतशीर भाव है बोले ये वो. मैंने बोला चलो बा जबलपुर से तो ये पुरता अपने को, इसलिए मैं यहाँ पे आ गया. यहाँ पे आदमी खड़ा था, उसने सब दिखाया मेरे को, ये है वो है, 2 किलो वाला 1 किलो वाला, और मेरा सौदा हो गया. तुम्हारे से बात हो गई. तो क्या किससे बात होगी, क्या हो गया, अब तुम बोल रहे नहीं करके. कुछ तो इसमें गेम है नहीं क्या? बराबर, ये 3 भूत बन के आए थे, तो ये तीनों ने ये काम किया नहीं क्या? वो 3,70,000 जो है बराबर है, शिवलाल टोयगोटे ने जो दिए कि नहीं, ये इसके तो नहीं होंगे. वो दोनों ने इधर का काम किया होगा और उसने बैंक में मेरे को लटकाया होगा. अच्छा 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 ठीक है. मैं जरा सा एक बात पर गौर कर रहा, एक जरा 3 लोगों की टोली है, बहुत जरा घुमाने वाली है, जरा घनचक्कर है. तो उन्होंने आपको मेरे तो हिसाब से फंसाया कि क्या मालूम. लोगी तो मैं 1 घंटा तुम यहाँ पे रुको, मैं अभी के अभी उसको पकड़ के लाता. तो अभी ज़्यादा दूर नहीं गया होऊंगा, वो कमांडर है उसके पास. मैं अभी आता, तुम यहाँ पे रुको, तब तक हमारे भी ये जो मेरा मेवना है कि नहीं वो भी आ रहा, तुम रुको यहाँ पे. वही तो बोल रहा हुआ, मैंने पैसे दिए करके. देखो बा कौन से है, तो घनचक्कर लाओ उनको जल्दी. 2 है तो 2 बौनी थे, बौनी जरा से मीडियम. बस 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 मिल गए, वही से होती नो. बराबर गेम बनाया उन्होंने, मेरे को उधर लटकाया, तुमको यहाँ पे लटकाया. रुको तुम, कहीं नहीं जाए तुम्हारे पैसे. सच्ची बात होंगी ना तो जरूर पैसे मिलेंगे. अब भी आता मैं वो शिवलाल टोयगोटे को, अभी देखता कहाँ पे है वो. अच्छा ठीक है बा, लाओ तुम जल्दी. रुकते हम यहाँ पे. चलो चलो ठीक है, जल्दी आओ. आता काय म्हणलं, येतेस का अंगावर तरी बी इतकं करून बी. अरे बाबा तू गाडी काय लावून राहिला म्हणलं, आता झाला ना विषय, सौदा झाला, आपले पैसे देणे घेण्याचा व्यवहार क्लिअर झाला ना. आता काय लावून राहिला गाडी, काय मतलब काय म्हणलं तू आता? मानलं का बाकी तुले? अरे बाप का पोटातलं पाणी नाही हलू देत रे लेका तू. हो लेका, इतका जिंदाळेल मी कुठंच नाही पाहिला. 100 मेले तरी कुठं असे पैदा होत असतील बाबा, कमाल आहे. अरे बा काऊन म्हणलं सतवून राहिला राजे तू. कायले म्हणलं असे धंदे करून राहिला, याची टोपी त्याच्या टोपी. काय आहे तुझे लफडे? तू म्हणलं लेका 3,70,000 रुपये दिले म्हणतो. कायचे दिले रे, कुठून दिले म्हणलं तर पैसे? कुठून दिले सांगा आता. मी जर म्हणलं बँकेतले काढले तर नाही, यानं खोल फिटिंग करावं नाही, काहीतरी गुगली टाकाच लागते आता. अरे बा हॉटेल साहेब, तुम्ही मी सांगत होतो ना बँकेतनी, पहिल्यांदा विड्रॉल टाकला मी 11:15 वाजता, तरी तुम्ही आलते ना. बँकेत कॅश नव्हती. नंतर विड्रॉल मागायला गेलो तर ते म्हणे की बा थर्ड पार्टीला 50,000च्या वर देता येत नाही म्हणे, अदर ब्रँच. मग आता मी काय करावं, मी शेवटी मेवण्याला फोन लावला. मेवना म्हणे बा कापसाचे पैसे आहेस म्हणे इकलेले, तर म्हणे घेऊन येतो म्हणे मी. तर त्यानं खात्यातले न काढता मला देऊन दिले आणून त्यानं. तुम्ही तोपर्यंत म्हणे बाहेरून येतो अर्ध्या घंट्यात. मग तुम्ही आले, तुम्हाला तुमचे पैसे देऊन दिले मी 12:30 वाजता. जिकडे तिकडे झालं ना, आता काय राहिलं. तिथून आता एक खताची ट्रीप भरली म्या, इकडे चाललो तुम्ही. आता सांगा बा तुम्ही. काय रे किती कस बनव. अरे बा बँकेतले पैसे काढले म्हणे तू, म्हणे ना बँकेतून काढतो म्हणे ना, असं म्हणे ना. हो ना, मग तेच सांगू ना भाऊ तुम्हाला, तिथं विड्रॉल झाला नाही ना, माझ्या 50च्या वर देत नाही म्हणे. मग तुम्ही 370 कुठून देऊ म्हणून मेवण्याजवळ कापसाचे पैसे होते, योगायोग ते म्हणे बा हाय माझ्याजवळ कॅश, त्यानं आणून दिले मला. मग थैली आणून दिली, ते वायराची तुम्हाला दिली महाराज ती. असं झालं का ते? असं बरोबर बरं ठीक आहे. हे बा तू काही घुमू नको म्हणलं काय. तो माया कोंबड्या इकल्या, माया कोंबड्याचे पैसे त्या माणसापासून घेतले, ते तिथं बसला म्हणलं ठाण मांडून, पालकट मांडून बसेल आहे म्हणलं तिथं ते. आणि ते तुझे 2 सोबती कुठं आहे म्हणला. त्यानं गेम केलेला आहे 100% सांगतो. ते 2 जण तिकडे होते आणि तू बँकेत महासंघ होता, आणि मा घरची माणसं तुला माहित होतं कुठं जायला आहे. तो हा पुरा गेम आमचा केलेला आहे, पुरं मला लक्षात आला आता. तू लवकरात लवकर ते 2 माणसं कुठं आहे ते मला दाखवा आता. तुझे सोबती काय नाव आहे त्याचं ती. अरे बाबा सांगा आता, तुमचे रे दुनियाभराचे लफडे ना. आता तुम्ही का आमच्याच भोवती अंता करायच्या? त्या दिवशी 3 भूत आले, ते आम्हीच होते म्हणते. म्हणजे कुठेही 3 जण दिसले म्हणजे ते आम्हीच असतो का? कोणत्या कांडातले 3 ज्याच्यात असन ते आम्हीच. काय बाबा तुम्ही चला माझ्या चला आत्ताच्या आत्ता, त्याची पहिले भेट करून देतो. कुठं आहे काय गावात चला तुम्ही रामपूरले. हो यायची रस्त्यातच मी ते पोते आणि आपल्या गव्हाच्या बॅगा काढून देतो बा. आणि चला तुमची बुलेट घ्या, मग गाडी घेतो वावरात. बिलकुल बिलकुल, चाल तू लवकर गाडी काढ आणि याची कट्टी उतरून ते चाल सटकन मला सांगू कुठं आहे ते पाहतच आहे मला आता. 100% सांगतो ते याच इलाक्यात आहे इथं, त्यानं गेम केलेला आहे. चाल लवकर काढ गाडी. हो ना, मग मी म्हणून राहिला काल म्हणून. चाल चाल, हो चाल चाल. बापरे आल्या टेकरावर कुठे रे नाही का, आलेच आता समजा. अरे काय शिवलाल भाऊ काय म्हणलं, इकडे हा म्हणलं, इकडे इकडे हो. बाबा हॉटेल साहेब आले वाटते. आता काय का शिवलाल भाऊ, आता काय लफडा आहे म्हणलं. काय झालं, काहून आले ते आता इथं?
अरे काय बाबा नसतात ताप झाला ना ते. मग काय झालं तुला माहित नाही का आपली गोष्ट 3,70,000 रुपये यायले राजा आज मी बँकेत दिले आणि हे म्हणून राहिले की बा आपण तिघांनी गेम केला म्हणे यायचा. कोंबड्या परस्पर तिकडे इकल्या म्हणते हे घरी नसताना 3,70,000 रुपयाच्या खपल्या म्हणे तेच आपल्याला आणून दिले म्हणे. असे हे म्हणून राहिले यानं गाडी अडवली. शेवटी मी म्हणलं बा चला माणसं कुठं आहे काय पाहून घ्या. पाय म्हणलं आता काय करू राहिले पाहा हॉटेल साहेब काय चालू यायचं. काय बोलून राहिले मी. अरे मी काय मरायला आलो तिकडे. मी इकडे पराठे उठायला सकाळपासून झाकीत आलो ना बाबा. 2 वही उपटल्या मॅन. आता इंका पेटून देणं सुरू आहे. कोण म्हणते मी कुठं आलो तर. असं का म्हणजे काय तू इथं पराठे उपटून राहिला तर नाही सकाळपासून. आता काय काय खोटं बोलून राहिलो का. इंका समोर दिसून राहिलं ना एवढे पुजाऱ्याचे गंजुले दिसून राहिले का पराठे उपटल्याचे. पहा ना ते दिसत नाही का. नाही हे नसू शकते नाही का, हे पराठे उपटले झाला सकाळपासून. मी काय म्हणतो वामन वो दूसरा आदमी काय वो दिखाओ मेरे को. मेरे को लगता आदमी बदल दिया इसने कोई तो भी तीसरा अलग होगा. वो कहाँ पे वो बबन कहाँ पे वो दिखाओ फिर. आता बबन भाऊ काय आले तिकडे. बबन भाऊ तर तिकडे आहे कापूसे चालले. इंका खंदाडी घेऊन बसेल होते त्याच्या वावरात. ते सकाळपासून आलेत ना बा. गटोड झालं असेल त्याचं. नहीं मैं मेरे आँख से देखना चाहता. चलो कहाँ पे दिखाओ मेरे को. का कुठं आहे ते कोणत्या वावरात आहे चला दाखवा म्हणलं ते. शिवलाल भाऊ दाखवून द्या मला त्याच्या वावरात घरच्या वावरात नाही ते कापूस येचू राहिलं. कसं आहे आता शेवटचा याचा आहे. पहा तुम्ही दाखवून द्या त्याला. चलो आजा मेरे पीछे आजा चलो. अरे बाबा शिवलाल भाऊ आपले हटील साहेब आहे का. तेच तर म्हणलं दुरून पाहिलं कोण नवळा माणूस येऊन राहिला म्हणलं बा. अरे बाबा काय आलं का शिवल्या तुला का नसते कामं करतं नसते हप्ता आणतं दिलेच नाही पैसे. तो तू म्हणे ना आज सकाळी ते मेवना पैसे देऊन राहिला म्हणे ते पैसे द्यायला चाललो नेन ते. काय झालं म्हणलं आता इकडे काय आलं वावर आहे ना. अरे नाही ना माय नाही ना बा विषय. मी आता पैसे दिले ते आता सांगते ते पैसे दिले का नाही विचारता येईल. हो पैसे दिले का मला शिवलाल भाऊ पैसे दिले ना तुम्हाला. मग काय आता विषय. हो ना पैसे भेटले हे मान्य करतो मी पण म्हणलं मा गेम झाला ना. मा गेम झाला म्हणलं. झालं म्हणजे काय गेम काय झाला बा. आम्ही केला का मग. तुमचा गेम झाला तर आम्ही केला का. मग तेच सांगून राहिलं त्याला. ते म्हणते बा काशीनाथ आणि बबन तुम्ही ते 2 माणसं तू एक 3 जणांना तुम्ही कार्यक्रम केलेला आहे म्हणते. मला बँकेत गुंतून ठेवलं आणि तुम्ही दोघांनी तिकडे कोंबडे इकले म्हणते. 3-3.5-4 लाखाच्या काय आहेत. आता म्हणलं तुम्ही कोंबडे इकायला गेलते का म्हणलं. तू सकाळपासून कुठं आहे. अरे बाबा काय सांगा राजा सकाळी 5 वाजता आलं वावरात नाही दिशे नाही तरीपासून कापूस येचून राहिलो. बा 15-20 किलो झाला इतका येचून. बोंड जमा करणं सुरू आहे राजा. तुम्ही म्हणता कोंबडे इकल्या नसेल तसं मी काय आलो मराल तिकडे बाबा. तेच सांगून राहिलं त्याला. त्या दिवशी जे भूत होते का नाही ते आपणच होऊ म्हणे. आणि आता म्हणते की तुम्ही तिघच व्हा. मग ते सांगा मग आता कुठेही काही कांड झाले तिघाची असली की मग आपलंच नाव घ्या का कोणी बी. म्हणजे हेच होय बा ते. हे बरोबर नाही राजा हॉटेल साहेब तुमचं. हे बा आम्ही कानाला खडेच घेतले त्या दिवसपासून बा. हे एक खेपचे मला शिवलाले पैसे देऊन दे बा. असे कामं करायचेच नाही आपल्याला. शेवटी हे बा कापूस येसणं सुरू आहे. कामी लागलो मी आता गहू पेरतो. बस बाबा आपलं काम भलं ना आपलं घर भरं. अच्छा यानी तुम नहीं थी फिर नहीं क्या सवेरे से आए क्या तुम. अच्छा ठीक है. अच्छा किसने तो भी अलग आदमी ने किया फिर नहीं क्या. चलो ठीक है देखता मैं क्या है तो आगे क्या करना है तुम. कुछ नहीं तुम क्या करना है करो बा लेकिन हम नहीं थे. चलो शिवलाल चल म्हणलं आता हे खंदडी काढतो पाणी पाजणं द्यायले. आता पटले ना खात्री तुम्हाला. माणसं कुठं होते समजलं ना. तेच म्हणून राहिलो. नाही तर मग तुम्ही सांग बा हेच होते तेच होते. हे जर तिथं खरोखर असते तर आज इथं वावरत असते का. एवढं गटोळ्याचं कापूस येसणं झालं असतं का. ते माणूस तिथं असता का. म्हणून म्हणलं बा तुम्ही विचारपूर्वक जरासं अजूनही विचार करा की आम्ही असन का ते. नहीं लगता तो नहीं वैसे लेकिन देखना पड़ेगा. मैं सोचता अभी क्या करना है इसके बारे में. चलो निकलता मैं पानी कहाँ भी मिलता दे दो पानी. चलो चलो चला त्या काशा आला वाटतं. अरे काशा ये म्हणलं इकडे चल पाणी आण म्हणलं पाणी घेऊन ये चल ये झाडाखाली. तर या मग आता हॉटेल साहेब म्हणलं आता तकलीफ नका देऊ आता काय. आता आम्हाला कामधंदे करू द्या. तुम्ही तुमचे बाबा काय करा त्या. आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहे. सगळं आता विषय तुमच्या समोर क्लिअर झालेला आहे समजलं का. मेवण्याने आपले पैसे दिले ते तुम्हाला मी रवाना केले. झाला आता विषय संपला. आता डबल माझ्या डोकं खाल जर आले तर आपण शब्द बोलणार नाही आता काय. जा तुम्ही. हो ना वो तो हो गई तुम्हारी बात हो गई क्लियर लेकिन उधर का झमेला कैसे निपटने का ये प्रॉब्लम आ गया ना मेरे को. वो वहाँ पे बैठा हुआ है ना वो कालू सिंह ट्रक लेके. तो उसको क्या जवाब दूं मैं. वो कैसा हैंडल करूं मैं. हो ते तिथं बसून आहे नाही का ते ज्यानं कोंबड्या घेतले ते. बाबा म्हणजे ते उठूनच नाही राहिला. मग आता काय तुम्ही काय करता मग. ना वही तो सोच रहा मैं. पुलिस स्टेशन जाता बोले मैं बोलता अभी जा तू जो करना है कर क्योंकि कैसा अपन ने पैसे लिए नहीं तो अपन काय को कोंबड़े देंगे मुर्गे. तो बस मैं बोल देता अभी उसको. बस उसके सिवा दूसरा मेरे पास कोई चारा नहीं. तिकडे कायले जातं बाबा आणतं का आमच्या गायब होती आता निपटलं तर. अरे हॉटेल साहेब तुम्ही समजदारीने घ्या जरा आता. कारण की तुमच्या इथं ते भतीजा तिथं राहून राहिला. ते जर त्याला दिसला पोलीस लोक आले इथं 100% हे बा सांगतो ना तुमचा गेमच होणार आहे. हो आता सध्या कसे बी तुम्ही वाचू नये. मुकाट्यानं जसं आहे तसं चालू द्या. दोघा मिळून मॅनेज करा तुम्ही काहीतरी. तुम्ही बसा तिथं दोघं जण समजदारीनं कार्यक्रम करा. नाही तर तुमचं तर माहितीच आहे सगळं समजा चुकीचंच आहे. शेवटी आमचे उकळून निघेन कुठून आणले पैसे काय आणले. तुमचं हप्त्याचे वसूल होईल ती बाहेर निघन. म्हणून म्हणलं एवढं मोठं कांड बाहेर काढल्यापेक्षा त्याला काय तुम्हाला 370 आम्ही दिलेलेच आहे. त्यातली 170 देऊन द्या त्याला. म्हणा बा आता म्या घेतलेच नाही तरी मी तुम्हाला देऊन राहिलो. 50-50 मध्ये हँडल मारून द्या आणि केस नील करा. हो ना पण ते काय माहिती आता मानते का नाही तर पाहा लागेल कोशिश करा लागेल. आता जसं हँडल होईल तसं करतो मी. आता पहा तुम्ही काय कसं मॅनेज करतात. हो मी तर म्हणत होतो बा 2 ने 2.5 द्यायला द्या पण विषय मोकळा करा आता. नाही तर पुढे का वाढत गेलं नाही तर तुमचं इतकं पेटन की बाबा माती होईल त्याचा कोयसा होईल. म्हणून म्हणतो पहा बा शेवटी
वैसे करना पड़ेगा, कुछ ना कुछ हल निकालना ही पड़ेगा। लेकिन बाकी मुर्गी चोर बहुत खतरनाक था राजा, और 2 घंटे में 3,70,000 का चूना लगा के गया। बाकी मानना पड़ेगा उसको, नहीं क्या? बहुत शातिर, बहुत शातिर। इतना शातिर तो मैंने भी नहीं देखा बा। वो खतरनाक आदमी था वो, जो भी इसने गेम किया ना तुम्हारा, वो खतरनाक। लेकिन कोई बात नहीं, वैसे तुम्हारे पैसे वसूल हो जाते हैं अभी। इलेक्शन का माहौल है, अभी रिजल्ट है। तुम्हारे मुर्गिया गिर गया, जरा ज़्यादा भाव से कटेंगे, तुम्हारा फायदा होगा। कोई टेंशन नहीं है। लेकिन ऐसा कैसा आदमी ने टेंशन नहीं लेने का। जो हो गया हो गया। अपन क्या साथ में लाए थे? अपन कुछ साथ में लाए नहीं तो अपन क्या लेके जाएंगे? जो है अपना है, बस जान दो। इतना तुम अपने ध्यान में रखो और अपना काम चालू रखो। ठीक है, चलो आ जाओ तुम, हम भी जाते, तुम भी जाओ। हे निपटला आता, हे काय लाला बुडा आता. बोला कधीला पाहिजे, काय होतं, काय इकडे कुकडे चक्कर कायच राजा. मगापासून पाहून राहिले तुमचे हे काय आहे ते हटेले वावराने इकडे तिकडे हिंटाने पाहिलं मी. आता काय बा दिलेच नाही का मला पैसे त्याचे? काय देणार होते म्हणते ना आज. झालं ना बा, ते विषय मोकळा झाला, पैसे दिले, सरच झालं. आताच तर गेला ते, मग काय झालं ते क्लिअर झालं मॅटर आमचा आता. बापरे, दिले पैसे नाही बापा? कुठं घाला मारला म्हणे यांनी काय? असं असं हो का? असं कुठं कोण दिले? कोण दिले म्हणजे उस्ती किस्ती घेतली कोणापासून? आता ते काय सांगा लागते का तुम्हाला? तुम्ही नको त्याच्यात पडत जाऊ. तुम्ही तुमचे कामं करा. काही ते कापसात धंदा सुरू करणार होते, काही उरायला धंदा सुरू. तेच म्हणलं, तुमचा विषय नील झाला की मग माय सुरू असं आहे ते. हो झालं का तुमचं क्लिअर झालं ना? पण ते झालं हो, विषय मिटला म्हणलं. ते आता हॉटेलला जा झालं ते. हो त्याला पैसे दिले सगळंच झालं. हो आता तुम्ही नका विचार करू आमचा, तुम्ही तुमच्या धंद्याचं पहा आता काय आहे. हो ना, पण ते काय आता लग्न नाही आलं का रे? लग्नाच्या ना पण जाऊ दे बा, सुटला मारती सुटला. आणि तुम्ही दिले म्हणता पैसे नाही. हो फक्त म्हणलं एक विचारात होतं, मेळ कुठं लावला म्हणलं. हो म्हणजे अंदरची गोष्ट मी नाही सांगत कोणाले. हो पण एवढे मोठे पैसे आणले कुठून म्हणलं तुम्ही? हो ना भाऊ, आता काय उकीर काढायला होता मागता तुम्ही. निबलं ना आता मारुत राहायचं लग्न निबलं, आमचं निबू द्या आता कसं एक खेपचं. चला म्हणलं, चला हो काशीनाथ बाबूराव, चला म्हणलं. नाही का, मागचं मागं पुढचं पुढे नाही का? बरं जा बा तुम्ही, आम्ही लागतो आमच्या कामी. ओके, ये जा म्हणलं, उद्या आपलं उद्घाटन आहे म्हणलं कापसा धंद्याचं. ठीक आहे मग, चला या. बोल फिर क्या हो गया तुम्हारा? आगे क्या उनको मिलके? चलो बोलो, अभी पैसा दे रहे क्या मुर्गिया दे रहे? पहले तो नहीं बोलता, बाद में देखेंगे क्या करना है। मैं क्या बोल रहा तेरे को, ना मैं मुर्गिया दे रहा ना पैसे दे रहा, समझे क्या? क्योंकि मेरे से तेरा सौदा हुआ नहीं, और किसके साथ तूने किया वो मेरे सामने ला, तू पहले बोला मैंने तेरे को। लेकिन मेरे को जरा सा डाउट था वो तीनों पर। मैं आ गया वहाँ पे खोल फिटिंग करके, लेकिन कोई नहीं निकला। वो अपनी खेती में काम कर रहे हैं, उसका कुछ इससे ताल्लुकात नहीं है। तो मैं एक बात बता रहा हूँ तेरे को, तेरी गलती है, तू तेरा देख। मेरा कुछ लेन देन नहीं है इसमें। मेरे यहाँ की एक मुर्गी भी नहीं देता, और ज्यादा तूने आगोपणा किया तो मैं हूं तू हूँ। असं कसं काय म्हणून राहिला तू? पैसे तुम्ही घेतले ना, तुमच्या इथं हॉटेलचं नाव सांगून दिले, तुला सांगितलं ना म्या. मग आता माय पैसे दे तू, एक तर कोंबड्या दे. अगं बोल नको म्हणलं, शिल्लक नको बोल म्हणलं. 2 दिले का जांभळा शिल्लक बोलून राहिला. कोणाला दिले पैसे? पैसे दिले नाही, काही नाही म्हणलं. चला लवकर निघा इथून, फुटा इथून. फुटा म्हणजे कसं काय फुटा? मैं पुलिस स्टेशन जा रहा है अभी। फिर पैसे तुम्हारे आदमी नहीं ले, वो कौन सा दीवान है तो? जाना बाबा, कोई दीवानजी नहीं, कोई नहीं मेरे यहाँ। फिर क्या, तो कोई किसने तेरा गेम किया, वो हम यहाँ पे नहीं थे, इसलिए तेरा गेम बजा उसने। फिर क्या है, तू निकल यहाँ से, जल्दी निकल, रुपया नहीं देता मैं. ते जेवढे निघन तेवढे काढा होता नाही का, दबून नाही राहिले कधी. बा मैं क्या बोल रहा, मेरे 3,70,000 के. तुम बोलो इतना नुकसान कौन सहन करेगा? मैं पुलिस स्टेशन में जाऊंगा बाबा, कुछ भी हो. क्योंकि मेरे को तो मेरे पैसे निकालना है ना भैया. जाना पा पुलिस स्टेशन में, देखा भी जा, तेरे पास कुछ प्रूफ है का हमारे पास पैसे दिए करके? मग कोई भी आएगा, कोई भी किसको भी देगा, तू लिख के ले आएगा कुछ? मग पावती नहीं, कुछ नहीं, बिल नहीं लिया तूने. बोल रहा पैसे दिए, तूने पैसे नहीं दिए. तू नाटक कर रहा हमको घुमाने को. चल निकल तू यहाँ से. बाप रे, ये तो तुम राजा बहुत ही कर रहे हो. अरे बाबा, मेरे 3,70,000 दिए ना राजा मैंने. नहीं, किसके बाद दिए तूने? देखा प्रूफ दिखा तू, प्रूफ दिखा, उसके अलावा कुछ नहीं है. निकल तू यहाँ से, तीनों की तीनों ट्रक निकालो, नहीं तो जला दूंगा मैं. चलो मेरे इलाके में रहने करें अभी. चला म्हटलं, आपल्या पैसे काहीच नाही पुरा, तुम्ही पैसे दिले म्हणून काय आहे? कसं करता? बाबा जराशी काढून तरी पाहतो ना, निदान कमी. बाबा मैं क्या बुरा हटेले साहब, गलती हो गई. उसने तुम्हारा नाम बता के रजा हमारे से पैसे लिए. अभी आता बोले आदमी को बुला के. लेकिन कैसा करो, 1 लाख तो भी दो रजा हमको. बहुत हो गया ना, 3,70,000 गए हो रजा हमारी. नहीं तो पुलिस स्टेशन जाता था मैं, लेकिन मेरे पास सबूत नहीं कुछ. आता ते 1 रुपया द्यायला नाही पुढे दिलं नाही का? हो जाऊ दे तिकडे, निपट्टी. बा मी काय म्हणून राहिलो, तो आम्हाला पैसे दिले नाही. तू या गेम कोण केला, तू त्याला ढूंढ आणि त्याचा तू काम काढ, मला काही घेणं नाही आहे. तू लवकरात लवकर इथून निघ, मी रुपया देत नहीं तुले. रिपोर्ट द्या, रिपोर्ट दे. अरे बाप रे, अब तो बहुत पंचायत हो गया. अरे मैं क्या बोल रहा था, तुमको झूठ लग रहा है ना? तुम्हारे यहाँ सीसीटीवी कैमरे होंगे ना? सीसीटीवी नहीं ना, सीसीटीवी होते तो फिर इतना झमेला होता था क्या? फिर कौन है, किसने तुमको बनाया, कुछ समझ में नहीं आ रहा. जाओ तुम, हमारा दिमाग मत खाओ. रुपया नहीं दिया तुमने हमको, नाटक कर रहे, क्या मालूम. हो चलो निकलो ऐसे. ओके, कुछ भी बोलो, गेम हो गया मेरा राजा. मेरे को तो लग रहा है तुमने गेम किया, तुम्हारे आदमी थे वो भाग गए. लेकिन मेरे पास अभी कुछ सबूत नहीं ना. तो भी मैं क्या बोल रहा था, वाह इंसानियत खातर कुछ ना कुछ तो भी हमको जरा सा दे दो. कम से कम 200-400 कोंबड़े तो भी दे दो हमको. क्या राजा, मेरे को दया है रे तेरे से. और जान दे, 50,000 दे देता, निपट ले तू. और जान दे, मेरे को भी अच्छा नहीं लग रहा. लेकिन मुर्गिया नहीं देता मैं. मुर्गिया मेरा कैसा अंडे वाले है, समझा. चलो 50,000 दे दो, जान दे, मोकला कर देंगे.
बा मग 50 आता काय करावं, ते दोघं पण मला दिसले पाहिजे काही ना काही. हो, त्या दोघांना माझा गेम केला. एक लुंगीवाला आहे आणि एक लेगाचा असा साधे कपडे घातले होते त्यानं, उमरा पांगरा म्हणे ते. पाय ना म्हणा, एक ना एक दिवस तू ढूंढतोस म्हणा तुला मी. द्या बा 50 द्या आणि जाऊ द्या मग. वो तुम्हारा देख लो बा क्या है तो झमेला था। हो तो लेकिन इंसानियत के खातिर मैं तेरे को 50,000 दे देता बजान दिया, और अगले ऐसे व्यवहार मत करने के। हो कोई भी काम करना हो तो अपना बिल लेने का, बाद में पैसे देने का, सब माल लेने के बाद पैसे देने का, पहले कभी नहीं देने का, समझा ना। हाँ ठीक है फिर, दे देता 50, चलो मेरे साथ।